माय माऊली नमस्कार. श्री विष्णू पुराण कथासार अभिवाचन करत आहे. अंश 3 अध्याय 11. आदर्श गृहस्थ कसा असावा. 1 नंबर आणि 2 नंबर. राजसघराणे आदर्श गृहस्थाचे आचरण कसे असावे असे विचारल्यावरून औरू मुनींनी पुढे सांगायचा आरंभ केला. ते म्हणाले, हे भूपते, ऐक तर मग. जो सुराचारी असतो त्याला इहलोक व परलोक दोन्ही साध्य होत असतात. सत याचा अर्थ साधू असा आहे. व साधू जे आचरण करतो त्याला सदाचार असे म्हटले जाते. त्या आचरणाची व्याख्या करणारे सप्तर्षी म्हणू त्याचप्रमाणे प्रजापती आहे. शहाणे मनुष्याने भल्या पहाटे उठून धार्मिकतेचं चिंतन करावं. धर्मानुकूल अशा प्रापंचिक कर्तव्याचे सुद्धा चिंतन करावे. जे धर्माचे विरुद्ध असेल असे आचरण करू नये. धर्मानुकूल असू नये. जर समाज विघातक असेल तर असे आचरणे नसावे. नंतर मग शौचविधी आटोपावा. कधी वृक्ष, गाय, सूर्य, अग्नी, वायू, गुरु, विप्रांच्या देखत मलमूत्र विसर्जन करू नये. नांगरलेल्या व पीक असलेल्या शेतात, गोठ्यात येण्या जाण्याच्या वाटेवर, नदी अगर तलावात, स्मशानात मलमूत्र विसर्जन करू नये. त्यामुळे पूर्ण मौन पाळावे. हातपाय धुताना, इंद्रिय धुताना मातीचा वापर करावा. मात्र ती माती वारुळाची, उंदरांच्या बिळाची, चिखलाची, मुंग्यांनी विखरलेली नसावी. माती लावताना लिंगाला एकदा, ढुंगणाला 3 वेळा, डाव्या हाताला 10 वेळा, उजव्या हाताला 7 वेळा चोळावे. नंतर स्वच्छ पाण्याचे आचमन करून स्नान करावे. नंतर केस विंचरावेत, साजसज्जा करावी. त्यानंतर आपल्या शरीराचा उद्योग करावा. सर्व धर्माचा, कर्माचा आधार धन हाच आहे. त्या द्रव्यार्जन केले पाहिजे. नदीत, तलावात, देवळाच्या विहिरीत, अगर घरच्या विहिरीच्या पाण्याने स्नान करणे प्रशस्त होईल. स्नानानंतर स्वच्छ कपडे, वस्त्रे नेसावीत. देव, ऋषी आणि पितर यांच्या तृप्तीसाठी तर्पण करावे. त्यात पितामह, प्रपितामह म्हणजेच पंजोबा, तशा आईचे वडील, आजोबा, पंजोबा यांच्या प्रीत्यर्थ तर्पण करावे. नंतर गुरु, गुरुपत्नी, मामा, मित्र, राजा, त्याचप्रमाणे सर्व भूत मात्र देवांसाठी तर्पण करावे. त्यावेळी असे असावे की देव, असुर, यक्ष, नाग, गंधर्व, राक्षस, पिशाच, गुह्यक, सिद्ध, कुष्मांड, पशु, पक्षी, जलचर, स्थलचर व वायुभक्षक असे एकूण 1 जीव मी केलेल्या जलतर्पणाने तृप्त होता. जे नरकात खितपत पडले आहे तसे माझे तृणानुबंधी व संबंधित नसलेले असे सर्वजण मी दिलेल्या जलाने तृप्त होत. मग ते कुठेही असले तरी. राजा हे सहेतुक तर्पण आहे. एवढे आटोपले की आचमन करून सूर्याला अर्घ्य द्यावे. नंतर मग आपले कुलदेव, इष्टदेव यांची पूजा करावी. तेवढे झाल्यावर अग्निहोत्र करून क्रमाने प्रजापती, गुह्य, काश्यप, अनुमती यांना आहुती द्याव्या. त्यातून उरलेले द्रव्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना सोडावेत. आता दिक्पालाची पूजा कशी करावी ते सांगतो. पूर्वेला इंद्र, दक्षिणेस यम, पश्चिमेस वरुण आणि उत्तरेस चंद्रासाठी उरलेल्या हवन सामग्रीतून बळी द्यावे. नंतर वैष्णोदेव करावा. त्यात विश्वदेव, विश्वभूती, विश्वपती, पितर, यक्ष यांना बळी द्यावे. नंतर आणखी अन्न घेऊन सर्व प्राणी मात्रांसाठी अन्नाचा बळी द्यावा. एवढे झाले की मग अतिथीची वाट पाहत अंगणात उभे राहावे. जर कोणी एखादे अतिथी येईल तर त्याचे उत्तम प्रकारे स्वागत करून त्याची पूजा करावी. भोजन द्यावे. मात्र तो अतिथी पांदस्त, वाटसरू असावा. त्याचपाशी कसलेही सामान अथवा शिधा सामग्री नसावी. मग त्याचे नाव, गाव, जातधर्म, कुळधर्म, शिक्षण इत्यादी चौकशी न करता त्याला यथेच्छ भोजन वाढून तृप्त करावे. नंतर आपल्या आणखी सामर्थ्य असले तर साधू, संन्यासी, माधुकरी मागण्यासाठी आलेल्याला भिक्षा द्यावी. जो अशा प्रकारे अतिथींना संतुष्ट केल्याशिवाय एकटाच भोजन करतो तो पापाचा भागीदारी होतो. असो. यानंतर माहेरवाशीन कन्या, विधवा, गरोदर स्त्रिया, वृद्ध, लहान मुलांना भोजन द्यावे. जो असे न करता, स्नान केल्याशिवाय, पूजा जप वगैरे न करता सर्वांच्या अगोदर जेवतो तो अभक्ष्यभक्षण करणारा ठरतो. आता मी आदर्श व पुण्यदायक भोजनविधी सांगतो. गृहस्थाने स्नान करून देव, ऋषी, पितर यांच्या प्रीत्यर्थ तर्पण करावे. नंतर वर सांगितले तसे अन्नदान करून स्वतः भोजनासाठी बसावे. इकडे तिकडे लक्ष न देता, गप्पा गोष्टी न करता एकाग्र चित्ताने अन्नसेवन करावे. उच्च आसनावर बसून जेवू नये. अन्न ताजे, चवदार, पवित्र, सुपाच्य असावे. ते षडसयुक्त असावे. मात्र कोरड्या चटण्या, लोणचेही शिळी होत नाहीत. प्रथम गोड पदार्थ, नंतर खारट, आंबट, गोड, कडू, शेवटी तिखट असा क्रम राखावा. प्रथम द्रव्य पदार्थ, सूप वगैरे,
नंतर चावून खायचे अन्न व शेवटी पातळ पदार्थाचा क्रम ठेवावा. पहिले 5 घास न बोलता खावे, ते पंचप्राणांची तृप्ती होण्यासाठी असतात. जेवताना अन्नाला नावे ठेवू नये. जेवणानंतर आचमन करून मग मुख हात धुवावे. जेवणानंतर काही काळ असणार बसून इष्टदेवतांचे चिंतन करावे. त्यांची मनोमन अशी प्रार्थना करावी की पंचप्राणांनी वायूने, अग्नीने या अन्नाचे आकाशतत्वाच्या साह्याने पचन करावे. शरीरातील सुप्त धातूंची बलांची वाढ व्हावी. अग्नी, पृथ्वी, जल, वायू यांची तसेच प्राण, पान, समान, व्यान, उदान या 5 प्राणांची क्षमता वाढावी. मला या देहाला उत्तम आरोग्य मिळो. सर्व इंद्रियांचा एकमात्र आधार विष्णूच आहे. जेवणारा, भोजन व पचविणारा तोच. अशी प्रार्थना करून पोटावरून हात फिरवा आणि उद्योगाला लागावे. 3ऱ्या प्रहरी काही शास्त्र वाचन, धर्मचर्चा करावी. कथा पुराणांचे श्रवण करावे. नंतर सायंकाळची संध्या करावी. ती संध्या सूर्य मावळण्यापूर्वी करावी. प्रातःकाळ सूर्योदय होण्यापूर्वी करावी. जर सुतक आधारपणा असेल तर करू नये, पण एरवी नित्यनेमाने करावी. जर अशा प्रकारे संध्या उपासना केली नाही तर पातक लागते. सायंकाळच्या वेळी मंत्रविरहित बली वैश्वदेव करून अन्नदान करावे. अतिथी आला तर त्याचाही परामर्श घ्यावा. त्याची भोजनाची, झोपेची व्यवस्था करावी. दिवसा अतिथी विनमुख झाल्याने जेवढे पाप लागते त्याच्या आठपट पाप सायंकाळी अतिथी विनमुख केला तर लागते. तदनंतर गृहस्वामीने सायंकाळचे भोजन करावे. झोपण्यात जावे. झोपताना डोके पूर्वेस अगर दक्षिण दिशेस असावे. शरीर संबंध ऋतुकाळी, मासिक पाळीनंतर स्वतःच्या पत्नीशी करावा. स्त्री जर रोगी, विटाळशी, निरुत्साही, रागवलेली, दुःखी, गरोदर किंवा खिन्न असली तर मैथुन करू नये. कपटी, व्यभिचारी, उदासीन, उपासी, फार जेवलेली किंवा परस्त्री असली तर संभोग करू नये. जड जेवण झाल्यानंतर अथवा उपाशी पोटी संभोग करू नये. चतुर्दशी, अमावस्या, अष्टमी, पौर्णिमा, सूर्यसंक्रांत, सूर्यराशी बदलतो तो दिवस, हे सर्व पर्वकाळ आहेत. या दिवशी अभ्यंग, स्त्री संभोग, मांसाहार करण्याने माणूस नरकात जातो. म्हणून पर्वकाळी शास्त्राभ्यास, देवपूजा, अनुष्ठान, ध्यान, जप, विपरीत संभोग करू नये. पशु संभोग करू नये. ब्राह्मणाचा आश्रम, देवालय, गृहगृही संभोग करू नये. पवित्र वृक्षातळी, अंगणात, तीर्थक्षेत्री, गोट्यामध्ये, चहाट्यावर, स्मशानात, बागेत अथवा पाण्यात संभोग करू नये. पर्वकाळी सकाळी 3 सांजेला जल, मल व मूत्राचा वेग रोखून संभोग करता कामा नये. तसे जर मैथुन केले धनाचा नाश होतो, पाप लागते, व्याधी जडता, अशुभ फळे मिळता. परस्त्रीची प्रत्यक्ष संभोग करूच नाही, परंतु तिचे चिंतनही करू नका, कारण परस्त्रीचा नाद इह परलोकी नुकसान करतो. इहलोकी अल्पायू होतो. मृत्यूनंतर नरकवास प्राप्त होतो. तेव्हा आपल्या धर्मपत्नीशी संबंध ठेवावा. तो सुद्धा ऋतुकाळी, पण तिला तीव्र इच्छा झालीच तर केव्हाही ठेवू शकतो. अध्याय 12. आदर्श गृहस्थ कसा असावा? भाग 2. गृहस्थाने हमेशा देव, गायी, ब्राह्मण, सत्पुरुष, वृद्ध, गुरु यांचे सेवन पूजन करावे. 2 वेळा संध्या वंदन करावे. अग्निहोत्र करावे. संयमाने वागावे. हटके नेसलेली वस्त्रे नेसावी. केस विंचरलेले असावेत. नीटनेटके राहावे. दुसऱ्याचे द्रव्य लुबाडू नये. तसे कुणाची खुशामत करण्यासाठी खोटे भाषण करू नये. परनिंदा करू नये. परस्त्रीवर कधी नजर ठेवू नये. वैर करू नये. नदीकाठी मुक्काम करू नये. दुष्ट, पापी, मस्तवाल, अनेक शत्रू असणारा अशाबरोबर स्नेह धरू नये. स्वैरिणी, स्त्रीवतीचा पती, नीच, खोटारडा, पुतळ्या, परनिंदक अशांची संगत धरू नये. प्रवास करताना कधीही एकट्याने करू नये. पाण्याच्या प्रवाहात धारेच्या विरुद्ध उभे राहून स्नान करू नये. जळत्या घरात शिरू नये. झाडाच्या शेंड्यापर्यंत चढू नये. दात घासणे, नाकपुडी कोरणे, जांबाई आवरणे असे करू नये. खो खो करून हसू नये. जोराने आवाज करून पाजू नये. नखे कुरतडू नयेत. गवत उपटू नये. जमिनीवर लिहू नये. दाढी मिशीचे केस उपटू नये. अशुभ नक्षत्रे निरखू नये. नग्न परस्त्री तशाच उगवता मावळता सूर्य पाहू नये. प्रेताचा व त्याच्या वासाचा तिरस्कार करू नये. चहाटा, पवित्र वृक्ष, स्मरण, स्मशान, बाग, स्वैरिणी स्त्री यांचा रात्री त्याग करावा. देव, ब्राह्मण यांची सावली ओलांडू नये.
ओसाड पडलेल्या घरात एकट्याने राहू नये. केस, साडे, काटे, अशुद्ध वस्तू जेथे बळी दिला जातो तेथे राख ओल्या जमिनीजवळ जाऊ सुद्धा नये. असंस्कृत व्यक्तीशी संगत करू नये. कपटी माणसाची दोस्ती करू नये. सापापासून दूरच राहावे. झोपेतून जाग आल्यानंतर लोळत पडू नये. झोप, जागरण, स्नान, व्यायाम ही प्रमाणात असावी. सिंगवाली व सुळे असलेली जनावरे, वावटळ, कडक, ऊड यांना टाळावे. स्नान, आचमन, झोप अनंगणावस्थेत नसावी. केस न विंचरता आचमन, देवपूजा करू नये. होम, देवपूजा, आचमन, पूजा, पुण्यावाहन व जप एक वस्त्र नेसून करू नये. संशयखोर व्यक्तीशी संगत धरू नये. ज्ञानी अज्ञानी अशांबरोबर वादवाद करू नये. बरोबरीच्या व्यक्तीशी केला तर हरकत नाही. वाद वैर वाढवू नये. त्यासाठी थोडीफार नुकसान होत असेल तर ते सोसावे. आदरणीय व्यक्तीसमोर पायांवर पाय ठेवून बसू नये. पाय पसरून बसू नये. त्याचप्रमाणे उच्चासनावर बसू नये. देऊळ, चहाटा, शुभ वस्तू, पूज्य व्यक्ती यांना डावीकडून जाऊ नये. सूर्य, चंद्र, अग्नी, पाणी, वायू, थोर व्यक्तींच्या समोर मलमूत्राचा त्याग करू नये. एवढे नव्हे तर थुंकूही नये. रस्त्यात जाता येता लघवी करू नये. थुंकी, विष्ठा, मूत्र, रक्त ओलांडू नये. स्त्रियांवर फार विश्वास ठेवू नये, परंतु त्यांच्या कधी अपमानही करू नये. त्यांच्याशी ईर्ष्या करू नये. तसेच त्यांचा तिरस्कारसुद्धा करू नये. घरातील थोरा मोठ्यांना नमस्कार केल्याशिवाय कधी बाहेर जाऊ नये. जो पितरांना पिंडोदक देतो, अतिथींचा सत्कार करतो, देवांची ऋषींची पूजा करतो, तो उत्तम गतीला जातो. जो मनुष्य इंद्रिय आवडतो, वेळ प्रसंग जाणून बोलतो, तोही उत्तम गती प्राप्त करतो. अवेळी जर ढगांचा गडगडाट होत असेल, पर्वणी काळ असेल, अशोच म्हणजे शुद्ध आणि सोयर असेल, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण असताना अध्ययन करू नये. रागावलेल्या मनुष्याला शांत करावा, सर्वांना आधार द्यावा. हेवा कधी करू नये. भ्यालेल्याला धीर द्यावा म्हणजे स्वर्ग दूर नाही. पाऊस काळात कडक उन्हात सोबत छत्री असावी. हातात लाठी, पायात पायतान असलेच पाहिजे. चालताना इकडे तिकडे न पाहता समोर 4 हात अंतर पाहून चालावे. सत्य अवश्य बोलावे, पण तो गोड बोलटावे. जर ऐकणाऱ्याला उद्विग वाटणार असेल तर मौन पाळावे. त्याचप्रमाणे प्रिय वाटणारे असत्य बोलू नये. असे आदर्श आचरण ठेवावे. या ठिकाणी हा अध्याय संपला. पुढील अध्यायात पुढील भाग बघूया. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभंगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिवीर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुभवहरं सर्वलोकैकनाथम्.